तर कॉन्स्पिरसी 26/11 चा शेवटचा व्हिडिओ मी 1 डिसेंबर 2025 रोजी अपलोड केला. तर 12 डिसेंबर 2025 रोजी याच 26/11 हल्ला ज्या वेळेला घडला ना 2008 रोजी, त्यावेळेला भारताचे जे गृहमंत्री होते ते म्हणजे माननीय शिवराज पाटील यांचं निधन झालं. 14 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीचवर यहुदी लोक हानुका फेस्टिवल म्हणजे ज्युईश लोक हानुका सण साजरा करत होते. त्यावेळेला त्यांच्यावर 2 इसमांनी गोळीबार केला. एकंदरीत तो दहशतवादी हल्ला होता. योगायोगाने नाही तर एकंदरीत फॅक्ट प्रमाणे 16 डिसेंबर 2025 रोजी ऐसान फरामोश बांगलादेशचा स्वतंत्र दिवस होता, ज्याला लिबरेशन डे असं सुद्धा म्हटलं जातं. आता 2-3 दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात काय काय गोष्टी सुरू आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. आणि एकंदरीत ह्या सर्व गोष्टींमध्ये भरीस भर म्हणजे मी त्यावेळेलाच सांगितलं होतं की हा दहशतवाद विषय आपण एकदा पकडलेला आहे, तो आता काय सोडायचा नाहीये जोपर्यंत निदान सर्व गोष्टी क्लिअर होत नाहीत तोपर्यंत. नमस्कार, मी साटम जोरात ओरडतोय कारण नव्या सिरीजला सुरुवात होतोय, पण त्याचबरोबर आवाजामध्ये थोडंसं स्थैर्य आणि संयमता आहे. तर स्वागत आहे तुमचं सीझन 2 मध्ये, ज्याचं नाव आहे कॉन्स्पिरसी IC814. जर एकंदरीत या गोष्टीचा उलगडा आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 24 डिसेंबर 1999 त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट काठमांडू नेपाळ इथे जावं लागेल. ते आपण उद्या जाऊ, म्हणजे कधीच, तर 24 डिसेंबर 2025 रोजी. बाकी एकंदरीत तुम्ही चित्रपट पाहिला असाल तर तुमच्या गोष्टी लक्षात येतीलच जसं जसं सीझन पुढे जाईल तसं, कारण मी सर्व गोष्टी डिस्कस करणार आहेच. आणि धुरंधर चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकंदरीत आपल्या सीझनचा आणि IC814 चा क्लायमॅक्स त्यांनी सांगितलं आहे. सोने की चिड़िया कहलाता था ना आपका ये मुल्क, आज सोना भी लुट गया, कल चिड़िया भी उड़ जाएगी. अनिल साहब, पड़ोस में रहते हैं हम, कूदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो तो बिगाड़ सकते हो. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड. आणि परत एकदा सांगतो, इस्रायल विल ऑलवेज बी माय प्रायोरिटी. म्हणजेच ज्यू लोक आणि इस्रायल माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची कायमच राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि हर हर महादेव.